हॅलो फ्रेंड, स्वाती फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण हे आरी वर्क करून तयार झालेलं ब्लाऊज आहे आणि ह्याला शिवायचं आहे. आणि हा वटपौर्णिमा स्पेशल आपण देऊळ वर्क केलेलं आहे त्याच्यावरती. तर कस्टमरची डिमांड होती, त्यांना देवळासारखं वर्क पाहिजे नव्हतं. पहिले आपण ड्रॉइंग काढून घेतली, मग त्याला पूर्ण आरी वर्क केलं. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवते. तर आपण शुगर बीटचं काम दिलेलं आहे आणि डायमंडची लेस. इथं घंटा म्हणून थोडेसे ड्रॉप शेपचे मोती कलरचे मणी वापरलेत. मध्ये आपण स्टोन आणि रिंग चिटकवली आहे. आणि इथं कट वर्कचं काम दिलं आहे. आणि इथं शुगर बीट्स आणि इथं कळस म्हणून ह्या कलरचा गोल्डन कलरची रिंग लावून त्याच्यामध्ये कुंदन चिटकवलं आहे इथं. आणि इथं ह्या ब्लाऊजचा कलर लावला आहे. आणि हे जे तुम्ही बघता हे छोटे छोटे मणी जे फक्त चिटकवायचे मिळतात असं पॅकेटमध्ये. आणि ते फक्त असं गम लावला की त्याच्यावरती हे पूर्ण वतायचे आणि थोडं सुकून दिलं की असं चिटकतं. त्याने आपलं काम अजून सोपं होतं आणि ब्लाऊज पटकन होतं. आज संध्याकाळपर्यंत ब्लाऊज द्यायचे ते मला, त्यामुळं मी मग शिवायच्या अगोदर हे दाखवा. आणि सिम्पल अशी सेम घंटासारखंच त्याला बुट्टी दिलेली आहे स्लीव्जला. आणि तुम्ही बघू शकता मी लटकनसुद्धा जरा वेगळ्या शेपमध्ये आणलेत. तेच म्हणलं नको वापरायला. खाली पण सिम्पल शुगर बीट्स आणि डायमंडची लेस आणि शुगर बीट असं लावून मी पूर्ण ह्या स्लीव्जला वर्क केलेलं आहे. तर हे जरा वेगळं आणि नवीन आहे माझ्यासाठी पण. आणि गळ्याला मी काहीच नाही, सिम्पल अशी बॉर्डर केलेली फक्त, जास्त काही केलेलं नाही गळ्याला, तुम्ही बघू शकता. आणि आपण सेम याच पद्धतीने दुसरा पण हात केलेला आहे, मी बघू शकता. सेम अशाच पद्धतीने आपण हा सुद्धा हात केलेला आहे. तर ह्याला जास्त वेळ नाही लागला, हा ब्लाऊज खूप पटकन झाला, 2 दिवसातच रेडी झाला. तर तुम्हालाही वटपौर्णिमेसाठी असा ब्लाऊज करायचा असेल तर तुमच्या जवळच्या तुम्ही दाखवू शकता की असं. आणि हा घातल्यावरती खूप छान दिसेल. आणि जरा नवीन वर्क आहे ते, फक्त ड्रॉइंग आपल्या मनाने पूर्ण भरलेलं आहे. एक पेपरवरती ड्रॉइंग काढून घेतली पहिले काय काय करायचे ते, आणि मग ते मी आरी वर्क केलं पूर्ण. तर तुम्ही बघू शकता. तर तुम्ही सुद्धा हे वर्क, तर मी हा फक्त 1000 रुपयात वर्क करून दिलेला आहे. टीचिंगचे वेगळे चार्जेस आहे. तर तुम्हाला आवडला का तर मला कमेंट करून सांगा. आणि याच्यामध्ये अजून काय वेगळे चेंजेस करायला पाहिजे नव्हते ते पण सांगा. आणि मी हा त्यांच्या कस्टमरच्या डिमांडनुसारच हा आपण ब्लाऊज केलेला आहे. त्यांना देवळाचं वर्क पाहिजे नव्हतं. वटपौर्णिमेला आहे खूप नवीन ट्रेंडिंग, तेच डिझाईन वापरण्यापेक्षा ही डिझाईन खूप चांगली आहे. वटपौर्णिमा स्पेशल आरीवर ब्लाऊज डिझाईन. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाविषयी बघायला आवडेल ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, या पद्धतीचे मी 3 ब्लाऊज केलेले आहेत आणि 2 अजून रेडी होतात. ते मला आज हा पहिला शिवायचा आहे आणि ते रेडी नाही झाले अजून, म्हणून मी तुम्हाला तर दाखवले नाही. पण मी सेम अशातून हा निळा आहे, एक लाल आहे आणि एक ग्रीन आहे, त्याचं काम चालू आहे. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.